जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटची मॅच. चला दोन्ही टीम सज्ज झाल्यात. शेवटची मॅच आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळलाय ऋषी पाटील. ओ इथे जबरदस्त जबरदस्त बॉल. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय. एक मादक सौंदर्य दाखवणारा क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र फेकून दिलाय. 7 धावांसाठी षटकार येतोय. ऋषीच्या विरोधामध्ये अगदी प्रवीण यांच्या माध्यमातून आक्रमक भूमिका मात्र बजावत असताना मात्र हा षटकार खेचलाय. प्रवीण नेवगे अर्धशतक नावावरती आहे. परत एक वेळा खोलला टाकलेला हा बॉल. यॉर्करचा प्रयत्न. भन्नाट यॉर्कर पाहायला मिळाला. सरळ पायावरती आदळतोय. टप्पा यावेळेस थोडासा पुढे ठेवला होता. ओव्हरपिच चेंडू डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं या बॉलवरती ऋषीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर 7 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आणि गॅप आहे मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. आलाय हा चौकार सचिन प्रवीण यांच्या बॅट मधून. धावा जमवण्याचा प्रयत्न होतोय. टीमची धावसंख्या 1 11 धावा. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. अक्षय आहे. चांगला स्टॉप तिथे केला. अक्षयच्या माध्यमातून एक धाव नक्कीच येईल. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. नो लॉस 12 धाबा. राजू रोडे सर. अंतिमची लढत. दुसरा संघ कोण असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल हे मात्र पाहायचं आहे. राजू सरांचा पहिला बॉल. पुन्हा एकदा प्रवीण. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. चांगला स्टॉप 30 सर्कलच्या आतमध्ये. राजू रोडे सर अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. भरपूर सारा अनुभव आहे राजू सरांकडे. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल.
ओ समोरच्या दिशेने स्टेक टाउन दी ग्राउंड ऑन दी अप खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. अगदी ओळखलं पारखलं आणि त्यानंतर मात्र हा फटका खेळलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे प्रवीण नेवगे, सध्याच्या फॉर्म मध्ये अगदी चांगला फॉर्म मध्ये खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय. 8 चेंडू 18 धावांवरती, वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. परत एक वेळा समोरच्या दिशेने सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय 6 धावांसाठी. सलग 2 षटकार आलेत आता प्रवीण याच्या बॅट मधून. सकाळपासून आपण जर पाहायला गेला तर प्रवीण चमकलाय, आक्रमक पवित्रा धारण केली आहे आता प्रवीणने. अर्धशतक एक नावावरती आहे आणि नावाप्रमाणे साजेशीर कामगिरी त्याच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळते. परंतु राजू सरांकडनं कमबॅक झालं पाहिजे आता. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केले अक्षय आहे, त्याच्या अवाक्याबाहेर बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, थांबायला नाव घेत नाहीये. अगदी डगआउट मधून सेट झाल्यासारखा सेट होऊन आलाय, बॅट चार्जिंग करून आलाय आणि त्याच्या बॅट मधून अगदी षटकार चौकाराचा पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण नेवगे सेट ऑन फायर. परत एक वेळा मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. परत एक वेळा लांब 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 सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता गुणलेखक देखील म्हणतोय काय चाललंय काय. षटकारांचा चौकारांचा पाऊस पडतोय. थंडीचे दिवस आहेत परंतु ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न, नॉन सेकंड एंडला जोकिंग पत्करली होती परंतु वेगाने धाव कंप्लीट. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली गेली. टीमची धावसंख्या 2 ओव्हर समाप्त होतात. 35 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 12 चेंडू वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. थोडासा दमलाय, थकलाय, परंतु क्रिकेटमध्ये मॅच जिंकण्यासाठी दम लागतो आणि ती धमक आणि तो दम सचिनकडे आहे, प्रवीणकडे आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आता अंतिमचं स्लॉगिंग षटक हाताळण्यासाठी मात्र दुर्गेशला प्राचार्याने केलंय, मास्टर माइंड डी.के. स्पोर्ट्स पाटील संघाचा. परंतु या षटकामध्ये धावा रोखणं कुठेतरी गरजेचं आहे आणि दुर्गेश विकेटच्या शोधात असेल. आणि नक्कीच पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रवीण यांच्यासाठी दुर्गेश. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न, बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. अक्षय आहे बॉलच्या पाठीमागे, वेगाने फेकलाय, एकच धाव, सिंगल. संतोष लिसले स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट होईल का, सिंगल काढून मात्र स्ट्राईक प्रवीणला आणतील का हे मात्र बघायचं आहे की स्वतः आक्रमक भूमिका बजावतील. बॅटला ब्रश झालाय, कॉड अगदी बॅटला ब्रश होत असताना मात्र चेंडू गोषंगी क्षेत्रामध्ये एक धाव येते. आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 4. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि संतोष यांच्या बॅट मधून देखील उत्तुंग असा गगनभेदी षटकार. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि ती मेजवानी स्वीकारली संतोष यांनी आणि त्याच्यावरती मात्र षटकाराची मोहर लगावली.
परत एक वेळा फुल टॉस बॉल होता. आता आपण जर पाहायला गेलं तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. गती काढून घेतली मी म्हणेन या बॉलवरती. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. परंतु आपण जर पाहायला गेलं ना तर आता बॉल शिल्लक आहेत. दोन टीमची धावसंख्या झाली आहे 43. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव सिंगल येते आणि टीमची धावसंख्या 44. 44 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंग मधला. षटकार येईल, विकेट येईल, सिंगल डबल येईल हे पाहायचंय. फुल टॉस बॉल. आय एम द बॉस. फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र आक्रमक भूमिका बजावली आहे आणि जबरदस्त बॅटिंग आजच्या दिवसामध्ये प्रवीण नेवगे च्या बॅट मधून पाहायला मिळाली. षटकार चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. आक्रमक भूमिका बजावली आणि अगदी आपल्या संघासाठी एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलं मी म्हणेन. आणि टीमची धावसंख्या 50 झाली आहे. अर्धशतक कंप्लीट झालंय आणि 51 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील आवाड संघासमोर पूर्ण करतील की नाही हे मात्र पाहायचं आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर बॉल शिल्लक आहेत 18 बॉल मध्ये 51 धावांची अजूनही गरज आहे. बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीने हे टार्गेट सेट केलं जाईल. चला नवलाई जिंती बाबू दादा लगेच फिल्डिंग लावून घ्या. बघा वेळेचा निर्बंध आहे. उद्या 8 ला चालू करा तर ती सेमीफायनल एक बॉटल लागेल ना. मगाची दिली का? एक पडल्या बघा. डिमांड बंद आल्या. डिमांड बंद झाली मला असं वाटतं. डिमांडचं व्हिडिओ तिकडे गेला वापस घेऊन जातो ना. डिमांडपेक्षा उल्हासनगरला स्वस्त भेटेल. पण कन्सेप्ट चांगला आहे. बाटली द्यायची. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तर अर्धामध्ये जाऊया. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आजचा पहिला दिवस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत श्री 11 काळगाव आयोजित श्री निनाय देवी चषक 2025 आहे. हे भव्य दिव्य पर्व आपण अनुभवायला मिळालं. अंतिम दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ही आजचा दिवस मात्र पाहायला मिळतोय आणि 2 तुल्यबळ संघातली लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर डीके स्पोर्ट्स पाटील आवाड संघ तर दुसऱ्या बाजूला नवलाई स्पोर्ट्स जिंती संघ. टॉस जिंकला होता तिथे आपण जर पाहायला गेलं तर डीके स्पोर्ट्स पाटील आवाड संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केले होतं नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाला बॅटिंगसाठी आणि बॅटिंग करत असताना मात्र 51 धावांचं लक्ष समोर ठेवलंय डीके स्पोर्ट्सचा पाटील आवाड संघासमोर. ते कशा पद्धतीने मात्र पूर्ण होईल हे मात्र पाहायचं आहे. आणि या 2 संघांमधून कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल हे देखील जरूर बघायचं आहे. 51 धावांचा भला मोठा डोंगर मात्र उभारलाय जिंती संघाने आणि तो कंप्लीट होईल का आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये संघ मात्र दाखल होईल का हे मात्र पाहायचं आहे. परंतु पहिलं षटक हाताळण्यासाठी
सोमा आलाय, पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय, मॅचला होईल सुरुवात. सेकंड इनिंगला होते सुरुवात. आणि स्ट्राईक एंडला मात्र हार्ड हिटर बॅटर ऋषी पाटील आणि त्याची साथ देण्यासाठी इंद्रजित पाटील. पहिला बॉल सोमाचा ऋषीसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. पहिला बॉल पाठवला, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. ऋषी पाटील याच्यावरती नजरा असतील, कारण चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर त्याच्या माध्यमातून बॅटिंग लाईन होते आणि सोमा देखील विकेटच्या शोधात असेल हे मात्र पाहायचंय. 51 धावाचा पाठलाग करायचा आहे. हाफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय, बॉल पाठीमागे चाललाय. तिथे एकच धाव मात्र मिळेल ऋषीला. संघाच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल आणि एका धावीने आपण जर पाहायला गेलं तर धाव फलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक पॉवर प्लेचा सोमा हाताळतोय. क्षमता आहे त्याच्याकडे देखील, अनुभव देखील पाहायला मिळतोय. ऋषी आणि इंद्रजित ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, पिक केला बॉलला आणि पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. बॉल अगदी चाललाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्याड पाठवलाय षटकारासाठी. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. संतोष येत आहेत, सोमाला मात्र कान मंत्र देत आहेत. त्यांना माहिती आहे, भरपूर सारा अनुभव आहे आणि कशा पद्धतीने तुला बॉल हाताळायचा, टप्पा हाताळायचा हेच कानमंत्र दिलाय आणि तो टप्पा सोमा पुन्हा एकदा हाताळतोय का हे मात्र पाहायचं आहे. आणि कानमंत्र खरा ठरतोय का संतोष यांचा हे मात्र बघायचं या बॉलवरती, कारण धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि विकेटच्या शोधामध्ये. 11 धावा लागल्यात. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. परत एक वेळा फुल टॉस. पहचान बनाने की जरूरत नहीं, लोग मुझे मेरे नाम से ही जान जाते हैं. सबसे कातिल ऋषी पाटील. आणि आता रिव्ह्यू घेतला गेलाय. फुल टॉस बॉल होता हे मात्र पाहायचं आहे. पाहावं लागेल हा बॉल कसा हाताळलाय. अंपायर विद्युत सर तुम्हीच या प्लीज, कारण बघा क्रुशियल मॅच आहे. त्या मॅच मध्ये शेवटची मॅच आहे, प्रॉब्लेम नको आपलं जे आता गेलेत का अंपायर. थोडासा झूम करा.
ओमसई एमटीसीच्या माध्यमातून पाहायला गेलंय आणि पंचांचा निर्णय दूध का दूध पाणी का पाणी झालंय आणि पंच नक्कीच निर्णय दिला जाईल की या बॉलवरती मात्र काय घडलंय. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री. षटकार आलाच आणि षटकाराबरोबर आपण जर पाहायला गेलं तर नो बॉलचा इशारा देखील दिला गेलाय. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. दबाव दबाव दबाव. बघा हा दबाव आहे. सोमाकडे अनुभव आहे. हो इथे बॅडमिंटन स्ट्रोक. फ्रीटचा बॉल आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. हा टप्पा चांगला हाताळला. शॉर्ट बॉलचा वापर गती काढून घेतली. या बॉलवरती लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ऑफ ड्राय पाहायला मिळाला. फ्रीटचा बॉल होता तिथे अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झाला. 2 धावा घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. टीमची धावसंख्या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. मागच्या पायावरती तोल सांभाळत अगदी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बेट करून पाठीमागे संतोषाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. आलाय हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 20 या धावसंख्येवरती. ओहो फटका फसलाय. बॉल अब येत आहे. कॅच महत्वाची आहे. कॅचचा कॉल दिलाय. कॅच होईल का? वॉट अ कॅच. उंची जास्त लांबी कमी मिळाली आणि शेवटी आता सोमाला यश मिळालं आणि विकेटची हमी देखील मिळाली आणि त्यानंतर मात्र त्याने त्याच्या पाठीवरती थाप दिली आणि मी सांगितलं की मी तुझी आता विकेट घेतली आहे आणि महत्वाची विकेट होती. एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये. अपुऱ्या ताकदीने खेळलेला फटका मात्र पाहायला मिळाला आणि थोडासा नाराज आहे, नाखुश आहे. त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व किती होतं, परंतु चांगला झेल त्या क्षेत्ररक्षकाने पकडला कारण ती कॅच भरपूर महत्वाची होती. तिथून कॅच सुटली असती ना तर थोडासा दबाव निर्माण झाला असता, परंतु चांगली कॅच ते पकडली. पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20. बारा चेंडू 31 धावांची गरज आहे. बाबूराव आलेत जिंती संघाकडनं. आणखीन एक अगदी फिरकीचे जादूगार आणि समोर आपण जर पाहायला गेलं तर इंद्रा द टायगर इंद्रजीत पाटील. फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षकाकडनं आणि अगदी बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 धावा येत आहेत. चौकार आणि षटकाची सुरुवात झाली आहे. 51 धावाचा पाठला करायचा आहे. हो ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रवीण होता. प्रवीण कडनं आता चुकी झाली आहे. प्रवीण कडनं चुकी होते. अगदी साधा सोपा झेल धरतीला दान होतोय आणि बाबूराव देखील थोडेसे नाराज आहेत. कॅच महत्वाची होती. इंद्रजीत पाटील महत्वाची विकेट होती. आता कॅच सुटली आहे की मॅच सुटली हे येणारा काळ सांगून जाईल आणि क्रिकेटचा परिभाषाच आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच
आणि जितो. क्रिकेटची अद्भुत मॅच. अगदी चांगला झेल होता बाबूराव यांनी. आणि ही बघा कॅच सुटली आणि त्यानंतर इंद्रजीतने मात्र आक्रमण केलंय. शॉर्ट बॉल पुल केला. शॉर्ट पुल पुल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक षटकारासाठी. 32. कॅचचा भुर्दंड बघा कशातून भरावा लागतोय. षटकारामध्ये भरावा लागतोय. तर 9 चेंडू 19 करायचे आहेत आता. 9 चेंडू 19. मॅच बनली आहे, मॅच बनवली आहे, परंतु इथून विकेट आली तर थोडासा दबाव होऊ शकतो. फटका फसलाय. ओढा कॅच आणि फसवलंय बाबूरावने शेवटी इंद्रजीतला. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा लागली. संतोष यांनी कुठलीही चुकी केली नाहीये आणि तिथे मात्र विकेटचं पतन आणि महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. आणि तिथे आता मुकादम जात आहेत. मागील मॅच मध्ये षटकार ठोकला होता त्यांनी. या मॅच मध्ये षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देतील का हे मात्र बघायचं आहे. मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धाबा. पारडं समान पाहायला मिळतंय. 50-50 सामना. 8 चेंडू 19 ची अजूनही गरज आहे. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 2 तुल्यबळ संघातली लढत मात्र बघतोय. श्री 11 काळगाव संघाचं हे आयोजन. श्री निर्णय देवी चषक 2025 चं हे भव्य दिव्य पर्व. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली ही शेवटची मॅच. मुरुड 11 संघ तिथे बक्षीसपात्र फेरीमध्ये अ गटातून क्वालिफाय झालाय. तर दुसऱ्या गटातून कोणता संघ क्वालिफाय होईल. हो चांगला बॉल बीट करून पाठीमागे चाललाय. फसवा चेंडू. बाबूराव यांच्याकडे क्षमता आहे. सात बॉल 19. पुढे सरसावले. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. हे मात्र बघायचंय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. फ्लिक ऑफ द रिस्क. पुढे आले सरसवले. हलक्या हाताने मात्र ग्लान्स केला बॉलला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 4 धावांसाठी. 6 चेंडू आणि आता करायचे आहेत 15 धावा. 6-15 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6 चेंडू 15 ची गरज. वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. अंतिमचं षटक महत्वाचं. जबाबदारीचं षटक मात्र कोण हाताळेल हे मात्र बघायचंय. येणारे 6 बॉल आणि 15 ची गरज. सहा चेंडू 15 ची गरज आहे. काय सामना रंगलाय. कोण घेऊन जाईल मॅच हे मात्र बघायचं आहे. बी गट मधून कोणता संघ क्वालिफाय होईल बक्षीसपात्र फेरीसाठी मात्र एक पाऊल पाठीमागे आहे. आणि आपण जर पाहिलं तर 2 तुल्यबळ संघातली लढत बघतोय. दोन्ही चुरशीचे टीम आणि चुरशीचा सामना. हाय व्होल्टेज मुकाबला आणि अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी सूरज डिसले. शेवटचं अंतिमचं षटक. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. अक्षय स्ट्राइक इन एंडला. सूरजचा पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि ते प्रयत्न अप्रतिम राहिलेत. अप्रतिम. जबरदस्त एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. काय कॅच पकडली आहे परंतु पंच अगदी ओ यू टी आउट पंचांचा इशारा मात्र येतोय. परंतु आपण जर पाहायला गेलं तर बॅटिंग टीम ने रिव्ह्यू घेतलाय हाईट साठी. अंपायर या तुम्हीच या प्लीज. क्रुशल मॅच आहे. कॅच अप्रतिम होती. काय कॅच पकडली. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी जबरदस्त एफर्ट्स तिथे. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न. फर्स्ट अटेम्प्ट फसला परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तिथे कॅच पकडले. अशोकच्या माध्यमातून अगदी एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न चांगला राहिला
अगदी बाउंड्री लगत ही कॅच मात्र जरूर पाहायला मिळाली, परंतु आता तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. दूध का दूध, पाणी का पाणी. बघूया काय घडलंय. पंचांनी बघितलंय आणि त्यानंतर मात्र आता निर्णय दिला जाईल की नक्की या बॉलवरती घडलंय काय आणि या ठिकाणी हे पंचांचा निर्णय मात्र काय येतो हे मात्र पाहायचं आहे. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय आणि तिसरा पंच आणि इट्स सांगितलंय नो बॉल आणि त्यानंतर मात्र मुकादम यांनी छातीला हात लावला की हो वाचला. धाकधूक होती मुकादमच्या मनात देखील. येस अंपायर नो +1, 2 धावा फक्त, परंतु प्रयत्न अशोकचे खूप चांगले पाहायला मिळाले. 6 चेंडू 13 ची गरज. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय अलोंग द कार्पेट पद्धतीने. एकच जाव, सिंगल आली आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि आता 12 ची गरज. 5 बॉल 12, 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. हो इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्राय होतोय. इथे आलाय हा चौकार, दणदणीत खणखणीत चौकार आणि बाबूरावचा आता ताबा सुटलाय. कमरेवरती हात आता आलेत आणि कोणी डोक्याला हात लावलाय, कोणी कपाळावरती आट्या पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पडले 43. 4 चेंडू 8 करायचे आहेत. 4 चेंडू 8. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. हा चांगला बॉल, अगदी यॉर्कर, भन्नाट वेगाने टाकलाय आणि बरोबर मधली यष्टी वाकवली आहे. जबरदस्त कमबॅक केलंय सूरजने. राज करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. दुर्गेश आलाय आणि प्रत्येक जण त्याला कौतुकाची थाप देतोय. 3 चेंडू आता 8 धावांची गरज आहे. 3 बॉल 8. काय सामना रंगलाय. इथून जर एक मोठा फटका आला तर सामन्याचं गणित वेगळं पाहायला मिळेल. 3 चेंडू 8 ची गरज आहे आता. दुर्गेश आलाय. चला टीम मीटिंग नको, झिंटी टीम. येणारे 3 बॉल आणि 8 ची गरज. दुर्गेश आलाय स्ट्रायक एंडला.
अकुटप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय. वॉडा मॅच, काय कमबॅक केलंय सूरज. आता अगदी चांगलं कमबॅक. चौकार भले आला परंतु 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती त्याने हाताळलेत. जिथे ऋषी आउट झाला, इंद्रजित आउट झाला आणि त्यानंतर अक्षय देखील माघारी गेला. परंतु आता दुर्गेश वरती लक्ष आहे. आता 2 चेंडू 8 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा, खोलात टाकलेला चेंडू आणि तिथे रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज मुकादम बाद होत आहेत. औपचारिकता शिल्लक आहे आता या सामन्याची, परंतु इथून जर खराब बॉल आला तर सामन्याचं पुन्हा एकदा चित्र वेगळं पाहायला मिळेल. राजू रोडे सर आलेत. 1 बॉल आणि 8 धावांची गरज. 1 चेंडू 8. पराभूतांचं लक्ष हे विजेत्यांकडे असतं आणि विजेत्यांचं लक्ष हे नेहमी जिंकण्याकडे असतं आणि जिंकण्यासाठी हे 2 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले. परंतु आता आपण जर पाहायला गेलं तर विजयाच्या दिशेने 1 पाऊल पाठी राहिलंय. फुल टॉस बॉल होतो, ऑन साइडला वळवलाय आणि 1 बॉल 8ची गरज असताना मात्र हा सामना जिंकलाय अर्थातच टीम नवलाई स्पोर्ट जिंती संघाने. आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दुसरा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला मिळालाय अर्थातच नवलाई स्पोर्ट जिंती. तिथे अ गटातून मुरुड 11 हा संघ, तर दुसरा संघ पाहायला मिळतोय अर्थातच नवलाई स्पोर्ट जिंती संघ. आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतो. उद्या बरोबर 8 वाजता सामने सुरू होतील. आजचा दिवस इथे संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय